या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकलेला आहे आणि भाजपचे दोन्ही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निवडून आलेत का? निश्चितच आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ती आधी होती त्या आजच्या निकालाने अधोरेखित झालेली आहे आणि त्यामुळे वाड्यामध्ये रीमाताईंचा जवळपास पूजाताईंचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, कार्यकर्त्याचा एकूणचा विजय आहे। त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी एकजुटीने पूर्ण प्रचारामध्ये सहभाग घेतला, संघटनाची शक्ती दाखवली। त्याच्यामुळे मला वाटते पूर्ण कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही प्रचंड मताधिक्याने इथे दोन्ही ठिकाणी विजय झालेलो आहे। परिषद होती, आता तुमच्या भाजपच्या ताब्यात आल्याने विकासाचा अजेंडा कसा राहिला? निश्चितच भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या आधारित काम करते आणि विकासासाठी आम्ही मतं मागितली आणि जनता जनार्दनाने विकासासाठी आम्हाला मतं दिलेली आहेत। मागच्या वेळी 2017 साली वाड्यामध्ये सुद्धा थोडी रुखरुख राहिली होती, पण ती आता पूर्ण कसर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरून काढलेली आहे आणि पुढे ताकदीने आम्ही निवडणूक लढली आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांच्या पूर्ण ताकदीमुळे आम्हाला ही निवडणूक सहज सोपी गेली। पूर्ण कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या जोरावर आम्ही वाड्यामध्ये जव्हारमध्ये मोठ्या मताधिक्याने आम्हाला विजय मिळालेला आहे। आता तुमचा विजय झालेला आहे नगराध्यक्ष पदावरती, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच आनंदाचा क्षण आहे। सर्वांना खूप या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते सगळे की आपण केलेलं समाजकार्याचं योग्य मोल मिळतं की नाही, आणि ते खरंच वाड्या शहराच्या सर्व जनतेने आम्हाला आमचं जे त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांचा आमच्या दोन्ही सार्थ ठरवलेले आहेत आणि आम्ही भरघोस मतांनी जिंकून आलेलो आहोत। ही ईश्वरीय देणगी आहे, एवढंच मी म्हणेन। नगराध्यक्ष पदासह तुमचे पती सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेत, कसं वाटतंय? जरा साईडला ना यांचे फोटो घेऊ द्या जरा, बाकीच्यांनी बाजूला थोडस। काय सांगाल विजय झाल्याचा खूप आनंद आहे। भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर मी खरा उतरण्याचा प्रयत्न केला आणि मी निवडून आलेलो आहे आणि येत्या पुढे मी आपल्या जनतेचं पूर्णपणे कामापुढे लक्ष देणार आहे। काय सांगाल आपला विजय झालेला? हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे। दिवंगत विष्णूजी सवरा साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभले। हा विजय त्यांना आम्ही श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो आणि हा विजय वाड्याच्या मूलभूत लोकांचा, इथल्या स्थानिक लोकांचा गरजेचा आणि लोकांनी दिलेला कौल हा खूप महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे लोकांनी स्थानिक लोकांना निवडून दिलेले आहे। नगराध्यक्ष रीमा गांधी झालेले आहेत, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा नगरसेवक झालेलो आहेत। हा विजय लोकांचा आहे, भरभरून मतांनी विजय झालेला आहे। हा विषय गावाचा आहे, हा विजय वाड्या गावाचा आहे। ज्यावेळी काय सांगाल पुन्हा एकदा तुम्ही वार्ड क्रमांक 1 म्हणून दुसऱ्यांदा विजय झालात, काय आपल्या भावना आहेत? माझी भावना एकच होती, ज्यावेळी मी प्रचार सुरू केला त्यावेळी तुम्ही माझी मुलाखत घेतली होती, त्यावेळी मी सांगितलं होतं जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा लोक सांगतात का तू निवडून येशील, आणि हे लोकांनी मतपेटीत मतं टाकून दिलं आणि माझं कार्य, मला खरंच मी केलेली कामं आज कामास आली आणि लोकांनी मला दिलेली साथ, ही जनतेची साथ आहे। हा माझा विजय नसून माझ्या जनतेचा विषय, माझ्या प्रभाग 1 नंबरमध्ये राहिलेला प्रत्येक माणसाचा, प्रत्येक लोकांचा, प्रत्येक मतदाराचा विजय आणि यापुढे प्रत्येक मतदाराला ज्यांनी मला मत दिले नाही दिले सर्वांचं काम करीन आणि पुढे नक्की परत असंच यश मिळेल।